Hi friends, welcome to my channel Swap the Investing. Financial growth, the power of share market investments. माझं नाव स्वप्नील येवले आहे. I completed my BE Mechanical, MBA in Operations. I am having more than 19 years of corporate experience. I am not a SEBI registered analyst. I left my job 1 year back to pursue my passion, that is share market investments. आणि हेच जे नॉलेज आहे, जे जे गेन करून मी माझं फायनान्शियल फ्रीडम अचीव केले, तेच नॉलेज मी स्प्रेड करण्याचा आता प्रयत्न करतोय. सो माझं एम आहे की लोकांना शेअर मार्केटबद्दल जे मिथ्स आहेत ते त्यांच्या मनातनं दूर करायचं. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगल्या कशा करता येईल त्याचं नॉलेज त्यांना द्यायचं आणि प्रत्येकाला इंडिपेंडंट बनवायचं. जेवढे मॅक्झिमम लोक आहेत त्यांना मी इंडिपेंडंट बनवायचा प्रयत्न करतोय. मी त्यांना सपोर्ट करतोय. माझे सेशन्स आहेत, मराठी आणि हिंदीमध्ये आहेत. ह्यांना हे पण ज्यांना मध्ये शेअर मार्केट शिकायचं आहे, सोप्या पद्धतीत, सोप्या भाषेत, ते घेऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल, मी आता शेअर मार्केट जर्नी या चॅनल थ्रू चालू केलेली आहे. बेसिक्स ऑफ शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायचं, त्यापासून कुठे कुठे चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात आणि मार्केट्समध्ये कसे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करता येतात, या सगळ्या गोष्टी मी इन डिटेल छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये प्रेझेंट करणार आहे. त्यासाठी लाईक करा व्हिडिओज, म्हणजे मला त्यांनी मोटिवेशन्स मिळतील आणि जेवढं मोटिवेशन मिळेल त्यामुळे हळूहळू माझी क्वालिटी पण प्रेझेंट करण्याची वाढेल. आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने माझे नवीन जे व्हिडिओज येतील, ज्यांनी तुम्हाला नॉलेज मिळणार आहे, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. मेनली मी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट शक्यतो करत नाही. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्याच मला आवडतात. कारण लार्ज कॅप कंपन्या यांची ऑलरेडी ग्रोथ झालेली असते. त्या अजून किती ग्रो होणार? इन्स्टेड ऑफ स्मॉल कॅप मिड कॅप असतात त्या ग्रोईंग स्टेजमध्ये असतात. ऑलमोस्ट स्टार्टअप झालेले असतात त्या. मग स्मॉल कॅपच्या मिड कॅपच्या लार्ज कॅप अशा त्या कंपन्या होतात. आणि त्यांची जशी ग्रोथ होते तशी त्यांच्या शेअर प्राईसची ग्रोथ होते आणि इनडायरेक्टली तशी आपण इन्व्हेस्ट केलेल्या त्या कंपन्यांमध्ये पैसे त्याची ग्रोथ होते. कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे त्या कंपनीच्या बिझनेसच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो. हे लोकांना कळत नाही. याचं लोकांना नॉलेज नसतं. कॉमन टेक्निक्स जे रिटेल इन्व्हेस्टर्स, फंड मॅनेजर्स किंवा जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ते यूज करतात ते फंडामेंटल्स. फंडामेंटल्स म्हणजे कंपन्यांचे फायनान्शियल्स असतात, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यावरनं ते प्रेडिक्शन्स घेत असतात पुढचं, ती कंपनी कशी चालेल. मी फंडामेंटल्स शक्यतो बघत नाही, कारण फंडामेंटल्स ही स्ट्रॉंग कंपन्या मेनली लार्ज कॅप असतात आणि त्या जास्त ग्रोथ पण देत नाही आपल्या लिक्विडिटीला. नंतर येतं टेक्निकल्स. टेक्निकल्समध्ये सपोर्ट, रेझिस्टन्स, इंडिकेटर्स असतात. या गोष्टी सगळेच बघत असतात. त्यांनी मला बेनिफिट एवढं कधी मिळालं नाही. मी ऑलमोस्ट 13 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये आहे. स्टडी करतो, शिकतो. पण फंडामेंटल्स, टेक्निकल्स मुळे मला कधी एवढं बेनिफिट मिळालं नाही ॲक्च्युअली. त्यामुळे माझा मार्केटमध्ये बघायचा अप्रोच चेंज केला. आवर लाईफ इज बेस्ड ऑन डिमांड अँड सप्लाय ओनली. म्हणून मी लॉजिक्स आणि डिमांड अँड सप्लाय ह्या गोष्टी शेअर मार्केटमध्ये यूज करायला लागलो आणि त्यांनी मला बेनिफिट जबरदस्त मिळायला लागले. चांगले पर्सेंटेज रिटर्न्स मिळायला लागले. हा माझा जो चार्ट आहे हे मी इन्व्हेस्टमेंट केलेल्या कंपन्या आहेत. खूप साऱ्या कंपन्या इन्व्हेस्ट करण्यापेक्षा कमी करा, पण चांगल्या करा. ॲट अ टाइम मी कधीच इन्व्हेस्ट करत नाही शेअर मार्केटमध्ये कुठल्याच कंपनीत. मी ट्रान्चेसमध्ये थोडे थोडे जसे पैसे येतील तसे मी ॲड करत जातो त्या कंपनीत. इथे ॲव्हरेज बाईंग प्राईस आहे माझं प्रत्येक कंपनीला. प्रेझेंट प्राईस काय चाललं ते आहे आणि आत्तापर्यंत मिळालेले प्रेझेंट रिटर्न्स पण आहे. 200, 300, 400% रिटर्न्स मिळतात. पण त्यासाठी चांगल्या कंपन्या पिक करणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यात लाँग टर्म राहणं महत्त्वाचं असतं. ट्रील सारखी कंपनी
तिने ऑलमोस्ट मोर दॅन 2000% रिटर्न आतापर्यंत दिलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी 5 लाख इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या कंपनीत त्यांचे आतापर्यंत 1 करोड रुपये झालेले आहेत. असे बेनिफिट्स घेता येतात आणि फक्त शेअर मार्केटमधनंच वेल्थ जनरेट होऊ शकते, ते पण लॉंग टर्म मध्ये. आय नेव्हर प्रोव्हाइड एनी टिप्स ऑर रेकमेंडेशन्स. माझं पर्सनल मत आहे, टिप्स लोकांकडनं घेणं म्हणजे एक्झाममध्ये दुसऱ्याचा पेपर कॉपी करण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला ते उत्तर माहिती नसतं, पण त्यांनी सांगितले म्हणून ते उत्तर आपण लिहितो. मग ते चुकीचंही असू शकतो किंवा आपल्याला त्यात कॉन्फिडंट पण नसतो. आपण त्यात कॉन्फिडंट पण नसतो त्या उत्तरावर. आपण आपला हार्ड अर्न मनी असतो, जॉब करून जमवलेली सॅलरी असते, ती सेव्हिंग्ज असतात, बिझनेसमधनं उभा केलेला पैसा असतो. एवढ्या मेहनतीने आपण जमवलेला पैसा लोकांच्या टिप्सवरती का खर्च करायचा किंवा ते टिप्स देतात म्हणून का इन्व्हेस्ट करायचा? त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने शिका आणि तुम्ही इन्व्हेस्ट करा. माझा भर यावरच असतो आणि मी लोकांना इंडिपेंडंट इन्व्हेस्टर बनवण्याच्याच मागे आहे सध्या. माझा गोल तोच आहे. आत्तापर्यंत तुम्हाला मी जे जे काही शिकवत आलेलो आहे ते जर समजलेलं असेल, आवडलं असेल, कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढचे नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला मिळतील. शेअर मार्केट वर्सेस अदर असेट क्लासेस. शेअर मार्केट, नवीन लोक किंवा जनरल लोक काय म्हणतात, शेअर मार्केट मध्ये रिस्क आहे, रिस्की ॲसेट क्लास आहे, ते गॅमलिंग आहे, जुगार आहे. लाईफ हीच रिस्क आहे. जर लाईफमध्ये रिस्क नाही घेतली ना तर आपण पुढे जाऊच नाही शकत, बेनिफिट मिळूच नाही शकत कोणाला. आणि जर शेअर मार्केटमध्ये नॉलेज गेन केलं ना तर ती रिस्क नाही होत, ती कॅल्क्युलेटेड रिस्क होते. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही चांगले बेनिफिट्स मिळवू शकतात. एखाद्या शेअरमध्ये काय इन्व्हेस्ट करतोय, किती वेळ आपण त्या कंपनीत इन्व्हेस्ट राहायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इनडेप्थ कळतात. आपण पूर्वीपासून आपल्या वडिलोपार्जित ज्या गोष्टी पाळत आलेलो आहे, म्हणजे अदर ॲसेट क्लासेस ज्याच्यात आपण इन्व्हेस्ट करतो, फॉर एक्झाम्पल बँक सेव्हिंग्ज, एफ-डीज, त्या आता नाही चालत ॲक्च्युली. पूर्वी इंटरेस्ट रेट जास्त होते, त्यामुळे ऑलमोस्ट कुठले चांगल्या ॲसेट क्लासमध्ये आपण इन्व्हेस्ट केले ना तर आपले पैसे डबल होत होते. आता ती परिस्थिती नाही आहे, इंटरेस्ट रेट कमी कमी होत चाललेले आहेत. आपल्याला चांगले गेन्स मिळवायचे असतील तर त्याचं टाइम स्पॅन पण वाढलाय आता. बँक सेव्हिंगमध्ये 3-3.5% जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. एफ-डी मध्ये 60-60.5% जास्त रिटर्न्स मिळत नाहीत. लोकांना वाटतं 7-7.5% रिटर्न्स म्हणजे खूप चांगले आहेत. सिंपल लॉजिक आहे. आपल्या कंट्रीचा इन्फ्लेशन रेट साधारण 6%च्या आसपास आहे. इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाईचा दर. म्हणजे आज समजा एखादी गोष्ट आपण 1 रुपयाला घेतली तर एका वर्षाने त्याची किंमत 6 ते 6.5 रुपये असेल. आणि एफ-डी मध्ये जर आज इन्व्हेस्ट केले तर एका वर्षाने आपल्याला 7 ते 7.5 रुपये मिळतात. म्हणजे हा 1-1.5% रिटर्नसाठी आपण आपला एवढा पैसा एका वर्षासाठी ब्लॉक करतो एफ-डी मध्ये. बरं, अजून एक आहे की एफ-डी मध्येच जर आपण ब्रेक केली तर आपल्याला तो बेनिफिट पण नाही मिळत. माझं पर्सनल ओपिनियन आहे की सेव्हिंग्ज अकाउंट्स आणि एफ-डीज मध्ये पैसे ठेवणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे पैसा वेस्ट आहे. पैसा आणि मेनली टाइम वेस्ट करणे. पीपीएफ हे चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यात कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला मिळतो इन्व्हेस्टमेंट्समध्ये. पण मेन इश्यू काय पीपीएफचा, की आपल्याला इयरली 1.5 लाखापेक्षा जास्त रुपये इन्व्हेस्ट करता येत नाहीत. त्याच्या नंतर येतात एल-आय-सी इन्शुरन्स पॉलिसीज. कुठलाही इन्शुरन्स एजंट आपल्याला हायब्रिड पॉलिसी लादत असतो. हायब्रिड पॉलिसीमध्ये आपण जे पैसे भरतो त्याच्यात आपला इन्शुरन्स पण थोडा कव्हर होतो आणि त्याच्यातनं आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स पण मिळतात. पण ह्याच्यात सर्वात कमी बेनिफिट आहे. सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यात फिक्स रिटर्न्स आहेत ना, त्याच्यात सर्वात कमी रिटर्न्स मिळतात. टर्म इन्शुरन्स काढा. टर्म इन्शुरन्समध्ये इयरली एक सम अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागते. आपल्याला रिटर्न्स काहीच नाही मिळत.
पण आपल्यानंतर आपल्याला काही झालं आणि आपल्यानंतर आपल्याला फॅमिलीला जी टर्म इन्शुरन्स पॉलिसीमधनं जे रिटर्न्स मिळतात ते हायब्रिड पॉलिसीपेक्षा कित्येक पटीने जास्त असतात. टर्म इन्शुरन्स काढून झालं जे पैसे उरतात त्याचे तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्समध्येच ते पैसे यूज करा. त्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतील. त्याच्यानंतर लेमन म्हणजे जनरली लोकांचं मत असं गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप चांगलं आहे. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला हे माहिती आहे की गोल्ड हे ऍक्च्युली प्रेशियस मेटल्समध्ये येतं, त्यामुळे गोल्ड स्टोरेज करणंही रिस्की आहे, ठेवणंही रिस्की आहे. हा चार्ट आहे. मी सगळं डाटा आणि लॉजिक्स आणि डिमांड आणि सप्लाय याच्यावरती माझे अनालिसिस असतात, माझे इन्व्हेस्टमेंट्स असतात. हा सिंपल एक डाटा आहे तुमच्या समोर, नेटवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. गोल्ड वर्सेस इंडेक्स. हा इंडियन इंडेक्स नाहीये, पण ऑलमोस्ट हा युएसचा इंडेक्स आहे. इंडियन इंडेक्स ह्याच्याप्रमाणेच चालतो म्हणून हा डाटा मला तो मिळाला म्हणून मी इथे शो करतोय. गेल्या 100 वर्षापासून गोल्डनी 14,000% रिटर्न दिलेले, व्हाईस वर्सा इंडेक्सनी मोर दॅन 73,000% रिटर्न दिलेले. या गोष्टी जनरल माणसांना माहिती नसतात. म्हणजे आपण पाहिलं समजा गोल्डमध्ये जर एखाद्यानी 100 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले असतील 1,00,000 रुपये, त्याची किंमत आता 1,41,00,000 आहे. तसंच जर सनसेक्स म्हणजे इंडियन इंडेक्समध्ये 1,00,000 इन्व्हेस्ट केले असतील तर आत्ता त्याची ॲप्रिसिएशन हे 69,000% पेक्षा जास्त झालेले आहे. म्हणजे त्याची किंमत 6.98 करोडपेक्षा जास्त आहे, म्हणजे ऑलमोस्ट 7 करोड. किती फरक आहे हा. लोकांना नॉलेज कमी आहे शेअर मार्केट बद्दल म्हणून हे इश्यू आहेत, म्हणून लोक शेअर मार्केटमध्ये कमी इन्व्हेस्ट करतायत. इनडायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे इनडायरेक्टली आपण कंट्रीच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. हळूहळू पुढच्या सेशन्समध्ये मी सगळ्या गोष्टी डिकोड करणार आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे कंट्रीची ग्रोथ होते, कंट्रीची ग्रोथ होते म्हणजे इनडायरेक्टली आपलीही ग्रोथ होत असते. आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले त्यांची ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर ऍसेट क्लास येतो तो रिअल इस्टेट, जो लोकांसाठी कॉमन आहे. रिअल इस्टेट एक घर इसेन्शियल आहे आपल्यासाठी राहायला, पण लोक काय करतात इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर करतात, तिसरं घर करतात आणि त्याच्यासाठी लोन काढतात. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण लोन काढतो तेव्हा आपण जेवढे पैसे लोन साठी घेतलेले आहेत ना त्याच्या ऑलमोस्ट अडीच पट पैसे आपण रिटर्न्स देत असतो बँकेला. लोकांना वाटतं अजून एक घर केलं की त्याच्यात रेंट येईल, त्याची किंमत ॲप्रिसिएट होईल, पण हे लोकांना नॉलेजची कमी असल्यामुळे असं वाटतं, त्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. हा एक सिंपल डाटा आहे, लाईव्ह एक्झाम्पल आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. साधारण 1980 सालाच्या आसपास माझ्या वडिलांनी पुण्यामध्ये 1 BHK फ्लॅट घेतलाय. त्याची किंमत तेव्हा 1,00,000 रुपये होती. ते घर ॲप्रिसिएट होऊन आत्ता आम्हाला समजा विकायचं असेल तर त्याची किंमत 54 लाख आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5,400% त्यांनी रिटर्न दिलेले आता. रादर तेव्हा जर माझ्या वडिलांनी त्या घराच्या ऐवजी इंडेक्समध्ये जर इन्व्हेस्ट केले असते 1,00,000 रुपये, तर इंडेक्स हा मोर दॅन 69,000% अप्रिशिएट झालेला आहे. म्हणजे जर 1,00,000 रुपये जर तेव्हा वडिलांनी घरासाठी इन्व्हेस्ट केले त्याची किंमत आता 54 लाख आहे. तेच जर इंडेक्समध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याची किंमत आता ऑलमोस्ट 7 करोड असतील. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स, SIPs या गोष्टी येतात. जनरल लोकांना माहिती नसतं म्युच्युअल फंड आणि SIP ह्या पण चांगले बेनिफिट देतात. निदान 15 ते 20% रिटर्न ते इयरली CAGR देतात.
लोक काय करतात, म्युच्युअल फंड्स, SIP, शेअर मार्केट याच्यात इन्व्हेस्ट का नाही करत? कारण याच्या व्हॅल्यूज रोज दिसतात, रोज चेंज होताना दिसतात. ह्याच व्हॅल्यू जेव्हा वरती जातात ना, तेव्हा लोकांना बरं वाटतं, छान वाटतं. पण या जेव्हा खाली येतात ना, तेव्हा लोकांना वाटतं अरे अरे, फार मोठी चूक केली आहे अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करून. ते लोक ह्याच्यातनं पैसे काढून घेतात. पण रादर केव्हा ह्याचा बेनिफिट कसा असतो माहिती आहे का? जेव्हा शेअर मार्केट जेव्हा क्रॅश होतं, करेक्ट होतं, जेव्हा खाली येतं, तेव्हा ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणारा पैसा आपला तेवढाच असतो. मंथली 10,000 इन्व्हेस्ट करत असू तर 10,000च इन्व्हेस्ट करणार आहे आपण, मार्केट खाली आलं तरी. त्यावेळेला म्युच्युअल फंड्सचे युनिट्स, SIPचे युनिट्स आणि आपल्याला आवडणारा शेअर आहे, त्याची प्राइस कमी असते झालेली. आणि त्या कमी पैशांमध्ये आपल्याला जास्त व्हॅल्युएबल गोष्टी मिळतात. या लोकांना तेव्हा जाणवत नाही. स्वस्तात मिळतात ह्या गोष्टी. त्या अगदीच बाकी कुठल्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट नसतील करायच्या तर निदान म्युच्युअल फंड्स, SIP मध्ये तरी करा. तेवढा पैसा तुमचा ग्रो होईल. ही सिंपल जर्नी आहे. परत सांगतो, लोक विसरतात. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून व्हॅल्युएबल नॉलेज मिळणार आहे पुढे पुढे. शेअर मार्केट बेसिक पासून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, कधी केव्हा करायच्या, या सगळ्या गोष्टी मी डिकोड करणार आहे. आणि अजून इनडेप्थ मध्ये शिकायचं असेल तर मला जॉईन व्हा तुम्ही. तिथे मी हिंदी आणि मराठीचे 6 सेशन्स आहेत माझे, 3-3 तासाचे, ते घेत असतो. आणि माझा सपोर्ट कायम असतो. मी कायम सपोर्ट करत असतो. हा समोरचा चार्ट आहे तो आत्तापर्यंत इंडियन इंडेक्स जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून आजपर्यंतचा आहे. तुम्ही जर इंडेक्स मध्ये पाहिला तर हर्षद मेहताचा स्कॅम, केतन पारेखचा स्कॅम, इव्हन कोविड सारखे महा प्रॉब्लेम्स आले, कोविड सारखे इश्यूज आले, तेव्हा सुद्धा मार्केट खाली गेलेलं. तरी आता ह्या परिस्थितीत आपला इंडेक्स मॅक्झिमम वरतीच आहे. ते लोक पण म्हणतात माणूस असो वा इंडेक्स असो, शेवटी त्याला शेअर मार्केट असो, शेवटी त्याला वरतीच जायचंय. ही फॅक्ट आहे. आपल्या जन्माच्या आधीही इंडेक्स होता, आपल्या मेल्यानंतरही इंडेक्स राहणार आहे आणि तो कायम वरती जाणार आहे. फक्त आपल्याला चांगले स्टॉक पिक करता आले पाहिजे. हे अवघड नाहीये. लोकांना वाटतं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे मार्केटच्या आवर्समध्ये 9 ते 3:30 पर्यंत रोज शेअर मार्केट बघत बसायचं, नंतर न्यूज ऐकायच्या, असं काही नाहीये. मी दिवस दिवस स्क्रीनच बघत नाही. मी दिवस दिवस शेअर मार्केटमध्ये काय चाललंय बघतच नाही. माझी एकच स्ट्रॅटेजी आहे, बाय राईट आणि सिट टाईट. चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या ना, मार्केटमध्ये काही इश्यूज आले ना, त्या गोष्टी खाली येतात पण तेवढ्याच जोराने त्या वरती जातात. आपल्याला त्याचे अप्रिसिएशन मिळतं. वाघ किंवा चित्ता, ह्या गोष्टी माझ्या ग्रुपमध्येही सांगत असतो. वाघ किंवा चित्ता जेव्हा शिकार करतो ना, तेव्हा शिकार करायच्या आधी 1-2 स्टेप तो मागे येतो आणि मग फोर्सफुली तो जाऊन शिकार करतो. तसंच आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, त्या खाली येतात ना, तेव्हा जेव्हा मार्केट नॉर्मल होतं किंवा वर जायला लागतं ना, तेव्हा ते डबल स्पीडनी वरती जातात. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अवघड नाहीये. फक्त व्यवस्थित नॉलेज पाहिजे. मी असं म्हणत नाही फक्त माझ्याकडनं शिका. माझ्याऐवजी तुम्ही कुठल्याही चांगल्या जेन्युइन माणसाकडनं शिका आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. सुरुवात करा. जेवढं लवकर कराल, तेवढं लवकर तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. मी तुम्हाला टेबल दाखवलाय, तो टेबल बघा, त्याचा स्टडी करा. तुम्हालाच याचे बेनिफिट मिळणार आहेत. मी स्वतः फायनान्शियल फ्री झालोय. लोकांनाही फायनान्शियल फ्री कसं करता येईल, मी ह्याच्या मागे आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू फ्रेंड्स फॉर युअर टाइम इन्व्हेस्टमेंट्स.